रक्तरंजित 365 रात्री भाग 5. नागनाथच्या बोलण्यानं धनपालाच्या डोळ्यात मुलगा झाल्याचे स्वप्न पडायला लागले होते. तर ईश्वरीच्या मनात मात्र तिच्या 12व्या बाळाचे विचार सुरू झाले. आज ते बाळ असतं तर केवढं मोठं असतं, कसं खेळलं असतं. आपल्या हरवलेल्या बाळाबद्दल ती अजूनही हळवी होत असे. ती सोनेरी केसांची मुलगी तिला स्वप्नात येऊन हाका मारत असे. मला जवळ घे, भूक लागली, दूध पाज असे म्हणत असे. मग ती व्याकुळ होऊन सैरभैर होत असे. एकदा तर तिने सुशीलाबाईंना बोलावणं पाठवून तिची 12वी मुलगी जन्मली तेव्हा कशी होती याबद्दल चौकशी केली होती. सुशीलाबाई म्हणाल्या होत्या की त्या जाईपर्यंत बाळ जिवंतच होतं. त्याच वेळी राघव तिथंच काम करत होता. त्याच्या कानावर या गोष्टी पडताच तो सावध होऊन ऐकू लागला. त्यानंतर सुशीलाबाई गाव सोडून दुसरीकडे निघून गेल्या होत्या. तिच्या इतर मुलींना तर आपल्याला अजून एक बहीण झाली होती हे देखील समजलं नव्हतं. मोठी मुलगी तर छान 12 वर्षांची झाली होती. लग्न झाल्यापासून 1 वर्ष देखील रिकामं गेलं नव्हतं. दरवर्षी कुटुंबाला वंशाचा दिवा हवा म्हणून पाळणा घालत असायचा. अजून तो दिवा लागला नव्हता. जरी धनपालराज जिद्दीला पेटला होता तरी आता तिच्यातील आई थकली होती. किती वेळा या जीवघेण्या अनुभवातून जायचं आणि किती वेळा चोरून त्या नवजात बाळावर प्रेम करायचं या गोष्टींना ती कंटाळली होती. एकदा नाही, दोनदा नाही, चक्क 12 वर्षात 12 वेळा या मरणकळा तिने सोसल्या होत्या. 20व्या वर्षी ईश्वरी लग्न करून या घरात माप ओलांडून लक्ष्मी म्हणून आली आणि आता तिला वाटतं की ती निव्वळ मुलं तयार करायची मशीन आहे. जर पहिलाच मुलगा झाला असता तर आपल्या नवऱ्याने आपल्याला इतकी मुलं होऊ दिली असती का? ती नुसता विचारच करत बसली. तिचं आणि नवऱ्याचं जास्त बोलणंच होत नसे. जे काही बोलणं होई ते विषय तिला आवडत नसत. त्यामुळे त्यांच्यात जास्त संवाद होत नसे. तसं धनपालराज तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नसे. पण दोघांचं जग पूर्ण वेगळं असल्यानं ते एका घरात असून देखील एकमेकांना अनोळखी होते. त्याच्या जगाबद्दल तिला ना आवड होती ना उत्सुकता. पण तिच्या नाजूक आणि हळव्या मनामुळे तिला त्याच्या खूप गोष्टींचा त्रास होई. राजकारण करायला तिची ना नव्हती, परंतु राजकारण करताना कपट करू नये असं तिला वाटे. तर ज्या गोष्टीतलं आपल्याला समजत नाही त्यात नाक खुपसू नये. त्यातल्या त्यात घरातल्या बाईने तर नाहीच नाही असं धनपालराजचं स्पष्ट मत होतं. आणि तिचं कविता करणं, गाणी गुणगुणणं त्याला शुद्ध मूर्खपणा वाटे. तिचं सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं पण त्याला खटकत असे. तो बोलायचा काहीच नाही, पण त्याची नजर तिला एकदम धस्स करत असे. ती नजर आपल्याला जाळून भस्म करेल की काय अशी तिला भीती वाटायची. शक्य तितके दोघं एकमेकांपासून दूरच राहायचे. त्यामुळे ना संवाद व्हायचा ना वाद व्हायचा. पण कितीही टाळायचं, दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी ज्यावेळी धनपालराज दारू पिऊन यायचा त्यावेळी तिला त्याची विलक्षण घृणा यायची. त्याच्यासोबत राहायची काय, पण त्याला त्यावेळी धारदार शस्त्राने ठार करून टाकावे असे तिला वाटायचे. प्रत्यक्षात हिंमत होत नसे, पण मनातल्या मनात तिने त्याला कितीतरी वेळा ठार केलं होतं. त्याला कारणही तसंच घडलं होतं. त्या दिवशी धनपालराज दारू पिऊन आला होता. त्याने इतकी दारू ढोसलेली होती की त्याने अंगणात पाय टाकल्याबरोबर खूप दूरवरूनच त्याच्या तोंडाचा घाण वास आला. त्याच्यासोबत राघव, विक्रम दोघेही होते. त्या तिघांनी मिळून मनसोक्त दारू पिलेली होती. धनपालराघाला जवळ सोडून दोघं निघून गेले. डोलत तो ओसरीवर आला. बंगईवर झुलत लाल भडक डोळ्यांनी ईश्वरीकडे बघत बसला. ती त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती. तिची 11 नंबरची मुलगी सारू तिथंच उभी होती. काहीतरी वाईट घडणार आहे असं तिचं अंतर्मन तिला सांगू लागलं. इकडं ये, बंगईवर बस, त्याने ईश्वरीला आवाज दिला. ज्या अवस्थेत त्याचं तोंड देखील पाहू नये अशा अवस्थेत त्याच्या बाजूला जाऊन बसण्याच्या कल्पनेनेच तिला मळमळायला लागलं. ती तशीच खांबाला घट्ट धरून उभी राहिली. पुन्हा धनपालने आवाज दिला. ती तशीच वेलीसारखी खांबाला घट्ट धरून उभी. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. बंगईवरून तो धडपडत उठला आणि फाडकन ईश्वरीच्या कानाखाली वाजवत त्याने तिचा हात पिरगळला. कचा तिच्या बांगड्या फुटल्या, काचा हातात घुसल्या, रक्ताची धार लागली. तिला तसंच ओढत तो आतल्या रूममध्ये घेऊन गेला.
सारू त्याची मुलगी थरथरत बघत राहिली. आत गेल्यावर तिला धनपालने पलंगावर ढकलले. तिच्या अंगावर झेपावत तो जे काही म्हणाला ते शब्द उकळत्या तेलासारखे तिच्या कानावर पडले. हरामखोर साली, माझं म्हणणं ऐकत नाही म्हणजे काय? तुला तुझ्या शेवटच्या पोरीसारखी जिवंत गाडून टाकेल. कोणाला पत्ता देखील लागणार नाही. त्याचं बोलणं ऐकल्याबरोबर तिला क्षणभर आपल्या कानावरच विश्वास बसेना. क्रमशः